नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, नंदिनीने वसू आत्यावर जो काही आरोप केलेला असतो त्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. विक्रम रागातच नंदिनीला विचारत असतो की तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तर मानिनी देखील म्हणत असते की नंदिनी बाळा, हे तू काय बोलतेस? तर नंदिनी म्हणत असते की आई बाबा, मी जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे. वसू आत्यांनी दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. आणि ते ऐकून सगळेच जण वसूकडे बघू लागतात. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ वॉशरूम शोधत एका घराकडे येतात. तर त्या घरामधून भांडणाचा आवाज येत असतो आणि मग त्यानंतर एक माणूस धावतच बाहेर येतो आणि तो तोच माणूस असतो ज्याला काव्याने आणि पार्थने मदत केलेली असते. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको सुद्धा घरातून बाहेर येते. ती भांड्यांनी त्या माणसाला मारत असते आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये ती चुकून काव्य आणि पार्थ यांच्या अंगावर पाणी टाकते. त्यामुळे ते दोघे जण पूर्णपणे भिजून जातात आणि घाबरूनच एकमेकांकडे पाहू लागतात. त्या नवरा बायकोला मात्र याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. ते फक्त एकमेकांशी भांडत असतात आणि मग भांडता भांडताच त्यांचं लक्ष काव्या पार्थकडे जातं. ती बाई विचारू लागते की तुम्ही दोघे कोण आहात आणि इथे कशा आलात? आणि त्यावेळी तो माणूस पटकन म्हणत असतो की अगं, हे दोघे जण मुंबईवरून आलेत. ती बाई विचारत असते की तुम्हाला कसं कळलं, खरं खरं सांगा. हा तर तुमच्या सोबत पत्ते कुटत बसला होता ना? ते ऐकून पार्थ म्हणतो की नाही नाही ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, यांच्या सायकलची चेन खरंच पडली होती आणि तीच आम्ही त्यांना बसवून दिली आणि तेव्हाच आमची ओळख झाली. त्यानंतर ती बाई पार्थवर, काव्यावर आणि तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवते आणि मग ती पार्थ काव्याला विचारत असते की तुमचं लग्न झालंय का? त्यावर ते दोघेही कसे बसे हो म्हणतात. त्यानंतर काव्या त्या बाईंना वॉशरूम बद्दल विचारते. त्यावर ती पटकन काव्याला घरात जायला सांगते. त्यानंतर ती पार्थला विचारू लागते की नेमकं काय झालं आहे आणि आता कुठे जाणार आहात तुम्ही? त्यावर पार्थ सांगू लागतो की पुढे दरड कोसळली आहे, त्यामुळे आम्हाला 4-5 तासांसाठी थांबावं लागतंय. आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहू किंवा गाडीत बसू. ते ऐकून ती बाई म्हणते की अरे, कशाला त्या लेकराला इकडे तिकडे घेऊन फिरतो? त्यापेक्षा आजची रात्र तुम्ही इथेच थांबा. मात्र पार्थ काही ऐकत नाही, त्यामुळे काव्यही त्या ठिकाणी येते. ती सुद्धा नकारच देत असते, मात्र त्या बाई काही या दोघांचं ऐकत नाही आणि मग शेवटी हे दोघेही रात्रभर तिथेच राहायचं ठरवतात. आणि मग त्यानंतर ती बाई काव्याला घेऊन घरात जाते. तर तो माणूस पार्थला म्हणत असतो की बरं झालं तुम्ही आलात, नाही तर आज माझं काहीच खरं नव्हतं. हे ऐकून पार्थ म्हणत असतो की तुम्ही तर मर्दासारखे मर्द, मग कशाला बाईला घाबरता? तर तो माणूस विचारत असतो की काय झालं, तुम्ही बायकोला घाबरत नाही का? पण पार्थ म्हणत असतो की नाही नाही, अजिबात नाही. पण तितक्यात काव्या घरातून देशमुख असा आवाज देते आणि तिचा आवाज ऐकूनच पार्थ खूपच घाबरतो. हे ऐकून तो माणूस सतत म्हणत असतो की बघा, घरोघरी मातीच्या चुली. तर दुसरीकडे वसू आत्या नंदिनीला सगळ्यांसमोर खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना सांगत असते की ही मुलगी माझ्यावर वाटतील ते आरोप करते, मी कशाला हिला हिच्या लग्नातून किडनॅप करू? तर नंदिनी म्हणत असते की वसू आत्या, आता खोटं बोलू नका. मगाशी जेव्हा आपण तुमच्या खोलीत बोलत होतो तेव्हा तुम्हीच तर मला सांगितलं ना, हो, दीपकला सांगून मीच तुला तुझ्या लग्नातून किडनॅप केलं. हे ऐकून वसू विचारते की कोण दीपक? आणि मग नाटक करत म्हणत असते की अरे हो, तो दीपक का, जो तुझा प्रेमी आहे. आणि हे ऐकून जीवा तर खूपच चिडतो. तर वसू आत्या म्हणत असते की अरे जीवा, बघ नाही, तुझी बायको माझ्यावर काय आरोप करतेस? तुझा तरी विश्वास बसतोय का हिच्यावर? आणि त्यावर नंदिनी सगळ्यांना रडतच सांगू लागते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आत्यांनी माझ्या समोर सगळं काही स्वतःहून कबूल केलं होतं आणि त्या मला म्हणाल्या सुद्धा होत्या की जा घरात जाऊन सांग तुझ्यावर, बघूया तुझ्यावर कोण विश्वास ठेवतंय ते. आणि हे ऐकून सगळेच जण वसूकडे पाहू लागतात. मात्र ती पुन्हा नंदिनीलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू लागते. पण विक्रम म्हणत असतो की नंदिनी कुणावरही खोटे आरोप करणारी मुलगी नाही. मग वसू त्याला म्हणते, तुला काय वाटतं, मी काही इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी मुलगी आहे का? त्यावर नंदिनी म्हणू लागते की वसू आत्या, आता तुम्ही उगाच खोटं बोलू नका. आणि मग ती सगळ्यांना वसू आत्याच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर असल्याचं सुद्धा सांगते. तर वसू पटकन जाऊन तिचा मोबाईल घेऊन येते आणि तो मोबाईल विक्रमला देत म्हणते, धर माझा मोबाईल, आता तू चेक कर, बघ यात आहे का त्या दीपकचा नंबर. आणि मग त्यामुळे विक्रम त्या वसू आत्याचा मोबाईल चेक करू लागतो.
कारण त्यात दीपकचा नंबर नसतो, तिने तर तो आधीच डिलीट केलेला असतो. त्यामुळे नंदिनी सगळ्यांसमोर तोंडावर पडते. तिला समजतच नाही की नेमकं करावं तरी काय. आणि त्याच वेळी जीवा तिला विचारतो की नंदिनी, तुम्ही वसू आत्यावर खूप मोठा आरोप करताय. खरंच तुम्ही जे काही ऐकलंय, जे काही बघितलंय ते खरं आहे का? त्यावर नंदिनी म्हणते की हो जीवा, मी तुमची शपथ घेऊन सांगते. आणि हे ऐकून जीवाची खात्री पटते की नंदिनी खोटं बोलत नाहीये. तो सरळ वसू आत्याला सांगतो की नंदिनी कधीच माझी खोटी शपथ घेणार नाही. तर वसू आत्या म्हणत असते की तू काय भगवद्गीता आहे का, आणि हिच्यावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? हिच्याकडे काही पुरावा आहे का? त्यावेळी नंदिनी म्हणत असते की वसू आत्या, तुम्ही माझा एक पुरावा तर मिटून टाकला, पण काळजी करू नका, मी तुम्हाला दुसरा असा खणखणीत पुरावा देते ना, ज्यामुळे तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांचा विश्वास बसेल. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्या छान नवारी साडी नेसून तयार झालेली असते. जेव्हा त्या बाई तिला पाहतात, त्या बाई तर खूपच खुश होतात आणि तिची दृष्ट काढत म्हणतात, किती गोड दिसतीस ग तू, पण मला सांग तुझं आणि त्या माणसाचं लग्न झालंय ना? पण त्यावेळी काव्या म्हणते की हो हो, लग्न झालंय आमचं. तर त्या बाई म्हणत असतात की मग कपाळावर चांगलं ठसठशीत कुंकू तरी लाव. पण काव्या म्हणत असते की हो पण टिकली तर आहे ना? तर त्या बाई म्हणत असतात की अगं टिकलीचं काय, टिकली तर टिकली, नाही तर विकली. आता बघ मी तुला ठसठशीत कसं कुंकू लावून देते ती. आणि मग त्या बाई काव्याच्या कपाळावर छान आडवं कुंकू लावतात. त्यामुळे तर काव्याचा चेहरा एकदम खुलतो. त्यानंतर त्या बाई म्हणू लागतात की चल आता आपण भाकरी करू. पण त्यामुळे काव्या घाबरते आणि तिला काहीच स्वयंपाक येत नसतो. त्यावर त्या बाई विचारत असतात की काय ग, तुला सासू तर आहे ना? तर काव्या म्हणत असते की हो हो, आहेत माझ्या सासूबाई. तर त्या बाई म्हणत असतात की तुला भाकरी थापता येत नाहीत असं कळल्यानंतर त्यांनी तुला चांगलं कुटलं नाही का? तर काव्या म्हणत असते की नाही नाही, त्या अशा नाही येत. तर त्यावर त्या बाई म्हणत असतात की काळजी नको करू, भाकरी कशा करायच्या ना ते आज मी तुला शिकवते. आणि मग त्या काव्याला त्यांच्या किचन मध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे नंदिनी पिहूला सगळ्यांसमोर घेऊन येते आणि ती सगळ्यांसमोर पिहूला म्हणू लागते की पिहू बाळा, मला माफ कर, मला नाईलाजाने या सगळ्यांसमोर तुला यामध्ये ओढावं लागते. पण आता तू या वसू आत्याच्या खोलीबाहेर जे काही ऐकलं होतं ना ते सगळ्यांना सांग, त्याशिवाय कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण त्या वसूला पाहून पिहू खूपच घाबरते. पण तिचे आई बाबा म्हणत असतात की अजिबात घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या सोबत. तेव्हा पिहू सगळ्यांना सांगते की मी जेव्हा वसू मावशीच्या खोली बाहेर होते तेव्हा मी ऐकलं, ती रम्या ताईला सांगत होती की तिनेच दीपकला पाठवून नंदिनी वहिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केलं होतं. हे ऐकून सगळेच जण संशयाने वसूकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे त्या बाई काव्याला भाकरी कशी करायची ते शिकवत असतात. त्या म्हणत असतात अगं पीठ मळताना ना त्यावर नवऱ्याचा सगळा काही राग काढायचा. आणि हे ऐकून काव्या देखील जोर जोरात पीठ मळायला सुरुवात करते आणि मग ती हळूहळू भाकरी करायला देखील सुरुवात करते. तितक्यात पार्थ त्या ठिकाणी येतो आणि त्याने मस्त धोतर नेसलेलं असतं. जेव्हा काव्या त्याला पाहते तेव्हा तिला हसू येतं. तर काव्याचं ते नवीन रूप बघून पार्थ मात्र खूपच खुश असतो. तर दुसरीकडे पिहूने सांगितल्याप्रमाणे सगळेच जण संशयाने त्या वसूकडे पाहू लागतात. नंदिनी म्हणत असते की आता तरी तुम्ही सगळेच जण विश्वास ठेवणार आहात ना? कारण पिहूला याच गोष्टीमुळे फिक्स येत होत्या. मात्र त्यावेळी वसू आत्या पिहूला देखील खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग रम्या देखील तिला साथ द्यायला येते. ती म्हणत असते की या पिहूने पाठीमागे माझ्या पत्रावर लिहून मला खोटं पाडलं होतं, ती यावेळी देखील असंच काहीतरी करत असेल. तर नंदिनी म्हणत असते की पिहू असं काहीच करत नाहीये, ती जे काही बोलतीये ना ते एकदम खरं आहे. मात्र रम्या आणि वसू आत्या काहीच ऐकायला तयार नसतात. नंदिनी रम्याकडे रागाने पाहत असते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, पार्थ आणि काव्या गावाकडे एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात. तर दुसरीकडे नंदिनी सगळ्यांसमोर वसू आत्याला चॅलेंज करत म्हणते, पुढच्या 24 तासांमध्ये मी असा काही पुरावा घेऊन येईल ना ज्यामुळे सगळ्यांना माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर रम्या म्हणत असते की हे बघ नंदिनी, तू पुरावा घेऊन येऊ शकली नाहीस ना, तू आमच्या घरातून निघून जायचं. तिचं ते चॅलेंज नंदिनी देखील एक्सेप्ट करते आणि नंदिनी पुरावा शोधण्यासाठी निघून जाते. तर इकडे पार्थ काव्या देखील घरी आलेले असतात.
रम्या आणि वसु आत्या बॅगा भरून खाली येतात आणि ते घरातील सगळ्यांना आवाज देतात. रम्या म्हणत असते की नंदिनी, जीवा, पार्थ, काव्य लवकर खाली या. ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते. सगळेजण खाली येतात. रम्या काव्याकडे ती बॅग देते आणि तिला म्हणत असते की ही घे तुझ्या बहिणीची बॅग. ती म्हणत असते की वेळ संपली तिची. 24 तासात पुरावा आणून सिद्ध करणार होती ना तुझी बहीण. कुठे आहे ती आणि तिचे पुरावे? तेवढ्यात तिथे नंदिनी पोचते आणि नंदिनी म्हणते, हा घ्या पुरावा. तिने दीपकला सोबत आणलेलं असतं. दीपकला तिथे पाहून वसु आत्या आणि रम्या तर खूपच घाबरलेले असतात.